प्रभू श्री रामाची अयोध्या हे कोट्यवधी भाविकांचं खरं तर श्रद्धास्थान, पण रोजच्या रोज लाखांच्या संख्येने भाविक अयोध्येला जात असले तरी तिथं दर्शन घेण्यासोबतच ते आपापल्या क्षमतेनुसार दान सुद्धा टाकतात. पण याच देणग्यांवर दानावर डल्ला मारला गेलाय. खरं तर सगळ्या संपत्तीचा त्याग करून वनवासाला गेलेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरातच असा दानचोरीचा घोटाळा झालाय. आता याची चौकशी सुरू आहे, पण यात आणखी बडे मासे जाळ्यात अडकू शकतात. श्रीरामाची अयोध्या घोटाळ्यांनी गाजली. कोट्यवधींचा घोटाळा, 8 जण अटकेत. बोगस पावत्या, रोकड लंपास, सोनंही चोरलं. अयोध्या प्रभू श्रीरामाचं जन्मस्थान, शरयू नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं पवित्र तीर्थक्षेत्र. दीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर इथं प्रभू श्रीरामाचं मंदिर उभारण्यात आलं. 22 जानेवारी 2024 रोजी या भव्य आणि दिव्य मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर आजपर्यंत देश विदेशातील कोट्यावधी लोकांनी रामलल्लाचं दर्शन घेतलंय. त्यापैकी लाखो भाविकांनी श्रद्धेनं देणग्याही दिल्या. त्या देणग्या रोख स्वरूपात तर होत्याच, पण अनेकांनी सोनं चांदीच्या विटा, दागिने हे देखील दान केले. मार्च 2026 पर्यंत 3,264 कोटी रुपयांच्या देणग्या देण्यात आल्या. 582 कोटी रुपयांच्या देणग्या रोख स्वरूपात मिळाल्या. 32 किलो सोनं आणि 1500 किलो चांदी अर्पण करण्यात आली. मंदिर उभारणीवेळी अनेकांनी सोनं आणि चांदीच्या विटाही दिल्या. अशा पद्धतीने भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं देणग्या दिल्या. मात्र याच देणग्यांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं उघड झालंय. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या हुबेहूब लोगोची बनावट पावती पुस्तकं छापण्यात आली. दानपेटीतील रोख रक्कम, दागिने मोजताना कॅमेरे चुकवून गायब करण्यात आले. दानपेटीतील 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खिशात घातली. भाविकांनी दान केलेले सोन्या चांदीचे दागिनेही लंपास केले. आतापर्यंत आरोपींकडून सुमारे 80 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी 7 जून 2026 रोजी सर्वात आधी या विषयाला वाचा फोडली. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी या घोटाळ्याचा आरोप केला. त्यानंतर देशभरात खळबळ उडाली. त्याची चौकशी होऊन आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. या 8 जणांपैकी अविनाश शुक्ला याचा चोरीचा प्रताप तर सध्या चर्चेचा विषय ठरलाय. अविनाश शुक्ला अयोध्येत पाणी विकायचा. वर्षभरापूर्वी त्याला दान मोजणी केंद्रात नोकरी लागली. काही महिन्यातच पत्नीच्या नावे महागडा फ्लॅट घेतला. आलिशान घर बांधलं. महागडी कारही घेतली. अविनाशने प्रेयसीला 2.5 लाखांचा आयफोन घेतल्याचं उघड झालंय. अविनाश शुक्ला सारखंच अनेकांनी मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारत अमाप संपत्ती जमा केल्याचं समोर येत आहे. या घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता राजीनामा मंजूर झाल्यानंतर चंपतराय यांनी खुलं पत्र लिहित भावनिक साद घातली आहे. माझ्यावर झालेले आरोप तथ्यहीन आणि खोटे आहेत. मी सध्या मौन धारण केलं. योग्य वेळी उत्तर देणार. 45 वर्षांपासून प्रचारक. माझं आयुष्य खुलं पुस्तक आहे. खरं तर चंपतराय यांनी आरोप फेटाळले असले तरी राम मंदिरातील देणग्यांवरून देशभरातील वातावरण चांगलंच तापलंय. विरोधकांनीही भाजपाला खिंडीत गाठण्याची संधी या निमित्तानं सोडलेली नाही. नरेंद्र मोदी जी, इसमें जरा ध्यान दे दो. आप जा रहे देशों में, बाहर के देशों में जा रहे, अवार्ड ले रहे, मगर भगवान के तरफ भी देखो. आप बोलते कि भगवान राम मंदिर बनाना बोल के आपका ख्वाहिश था, बना लिए, मगर उसमें इतना घोटाला हुए तो क्यों नहीं बात करे? अमित शाह क्यों नहीं बात करता? इसके ऊपर बराबर हर मंदिर में ये चर्चा चलना चाहिए. हर पुजारी भी बोलना चाहिए भगवान का पैसा खाने वाले कौन है? मेहनत का पैसा है.
भगवान के ऊपर प्रेम से ये गल्ला रखते। बीजेपी उसको चलो पॉलिटिकल एंगल तो पहले दे चुकी है, लेकिन ये नीचे नीचे लीपापोती करती है। वो जो छोटे दर्जे के लोग हैं उनके ऊपर एफआईआर दर्ज होती है या कुछ भी होता है, और वो भी बहुत लंबे समय के बाद। लेकिन जो असली लोग हैं उनको लोगों के सामने लाना चाहिए कि दीज आर द कल्प्रिट्स। जो प्रभू राम त्या काळी कुबेरासारखी संपत्ती असलेलं राज्य सोडून वनवासाला गेला, त्या रामाने वनवासाला जाताना फक्त झाडांची पानं आणि साल वस्त्र म्हणून नेली। त्याच प्रभू श्रीरामाच्या भव्य दिव्य मंदिरात हा घोटाळा झालाय आणि या घोटाळ्याची उडाणही कोटीच्या कोटी आहेत। हा घोटाळा करणाऱ्यांनी पैसे तर चोरलेच, पण सोन्याच्या विटाही सोडल्या नाहीत। त्यामुळे लोकांच्या श्रद्धेची लुटमार करणाऱ्यांना कायमची अद्दल घडवून तुरुंगाच्या वनवासाला पाठवण्याची मागणी होतीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।